एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्याच्या कार्यक्रमामध्ये जय गुजरातची घोषणा देण्यात आलेली आहे। जय गुजरात असा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। दरम्यान या कार्यक्रमामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये जयरा स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलता बोलता जय महाराष्ट्र यानंतर जय गुजरात असा सुद्धा उल्लेख केलेला आहे। एकनाथ शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरात अशी घोषणा करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। वैभव, आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली। आपण बघतोय एकीकडे मराठीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे, त्यानंतर जय गुजरात अशी घोषणा येते। गेले काही दिवस आपण पाहतोय हिंदी ही कंपल्सरी करावी की न करावी सरकारच्या आदेशानंतर ते एकत्र तर वैभव यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। त्यांनी आपण बघितलं सुरुवातीला उल्लेख केला जय महाराष्ट्र आणि यानंतर जाता जाता जय गुजरात असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यामध्ये जय गुजरात अशी घोषणा देण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडतो आणि कार्यक्रमाच्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिलेली आहे। आपण बघतो मराठी हिंदी त्रिभाषेचा हा मुद्दा एकीकडे गाजत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलत आपण पुन्हा एकदा ऐकूया। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी शिंदेंनी घोषणा